खाली डोका वर पाय नाही कुणाच्या बापाची एकच जिद्द शक्तीपीठ रद्द. महामार्गाविरोधात पंचगंगा पुलावर शेतकऱ्यांचा एल्गार. नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोधाचा सूर आणखी तीव्र झाला आहे. या महामार्गाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलाजवळ ठिय्या आंदोलन करत चक्का जाम केला. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी 11च्या सुमारास आंदोलनास सुरुवात झाली आणि तब्बल 2 तास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग तयार करून काही प्रमाणात विस्कळीत वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वातावरण ढवळून काढलं होतं. या चक्काजाम आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि राजूबाबा आवळे यांचे नेतृत्व लाभले. या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना दुजोरा देत हा महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची गरज व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे हा महामार्ग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या महामार्गाच्या रद्दीकरणाचा आदेश दिला होता. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सरकारने पुन्हा या महामार्गासाठी हालचाली सुरू केल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. धाराशिव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, बेळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये या महामार्गाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. धाराशिवमध्ये सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावल्याची घटना नुकतीच घडली होती. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आता शेतकरी प्रत्यक्ष कृतीवर उतरले आहेत. सरकारकडून यावर स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. अन्यथा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण महामार्गच रद्द करा अशी ठाम मागणी करत शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवली असून येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.